प्रारूप मतदार यादीच्या संदर्भात काही आक्षेप तुमचे आहेत, काय नेमके आहे? नाही, मला अंतिम यादीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आक्षेप आहेत. कारण माझ्या यादी भाग क्रमांक 266 ही गुरव गल्ली, हे प्रभाग 12मध्ये येणारी यादी, ही टोटल त्यांनी ईबीज माझ्या मताने 266/2. आता ज्या प्रारूप यादीमध्ये मूळ ही नावं होती मतदार यादी, ही सगळी नावं 608 नावं आता या 11मध्ये आहे अशी शिफ्ट केले गेलेले आहेत. खरं तर याचं काय टेक्निकल हे आहे का काय षडयंत्र आहे हे काय कळत नाही आहे. परंतु असं व्हायचं कारण नाही, कारण प्रारूपमध्ये आहे विधानसभेला यादीमध्ये ही सगळी नावं इकडंच आहेत जागेवर, आणि आत्ताच्या अंतिम यादीमध्ये बाकी ही नावं उचलून डायरेक्ट प्रभाग क्रमांक 11मध्ये टाकण्यात आलेले आहेत. त्यामुळं जे मतदारांचा मूळ हक्क आहे, संविधानानं जे दिलेलं मतदानाचा पवित्र हक्क आहे, त्याच्यापासून मतदार या ठिकाणी वंचित होतात असं आमचं मत आहे. सर्व मतदार त्या ठिकाणी बेचैन झालेले आहेत आणि अशा परिस्थितीत आहेत की रस्त्यावर उतरून या ठिकाणी या निवडणूक प्रोग्रामचा निषेध करायचा. कारण किती वेळा हरकती, किती वेळा तक्रारी देऊन देखील या BLOंची चुकी आहे काय कोण अधिकारी मुद्दाम करायला लागलं आहे, ह्याच्यावरती प्रशासक तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तपासून घ्यावं. जे मूळ जे नावं आहेत आहे त्या मूळ ठिकाणी यायला पाहिजे. अन्यथा या विषयावर हे 11मधून जर 12मध्ये परत नाही आली तर याच्यावर निश्चितपणानं लोक जन आंदोलन करण्याच्या पवित्र्यामध्ये. एक पक्ष म्हणून आपली काय भूमिका राहणार? हे पक्ष म्हणून माझी भूमिका हीच आहे की ज्या संविधानानं अधिकार जे दिलेला आहे मतदानाचा, आता जर त्यांचा मूळ राहत्या घराचं जर मतदान नसेल त्यांच्या त्या भागामध्ये, त्या गल्लीमध्ये, तर उद्याचा येणारा लोकप्रतिनिधी कसा असेल हे सांगता येत नाही. आणि मग त्यांच्या ज्या मूलभूत आणि पायाभूत सुविधा ह्या जर त्यांना व्यवस्थित मिळाल्या नाही तर त्या मतदारांवर या ठिकाणी अन्याय होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळं निश्चितपणानं प्रशासनानं तातडीनं, निवडणूक आयोगानं तातडीनं लक्ष घालून याच्या दुरुस्ती करून या मूळ मतदारांना 11मधून 12मध्ये आणायला पाहिजे. राष्ट्रवादीच्या इतर कुठल्या प्रभागामध्ये अशा प्रकारच्या काही गोष्टी आल्या? आता तक्रारी अजून काय आलेले नाही, परंतु घोळ निश्चित आहे. कारण यादी काल डिक्लेअर झालेली आहे आणि त्यानंतर आपण सर्वच उमेदवार आम्ही प्रत्येकजण आपले कार्यकर्ते लावून त्या ठिकाणी याद्या तपासायचं काम करतो आहे. आता याला एका दुसरा दिवस जाण्याची शक्यता आहे, परंतु निश्चितपणानं अजून अधिकच्या तक्रारी या माध्यमातून निघणारच आहेत. या याद्या ज्या दाखवत आहेत त्या लोकांनी तुम्हाला पाठिंबा जाहीर केलेला होता आणि अशामध्ये या गोष्टी समोर आलेल्या आहेत, काय भावना आहेत नेमक्या? नाही, आता हा पाठिंबा तर दिलेला आहे, हा सवाल नाही. मला पूर्ण मतदारसंघाचा पाठिंबा आहे. काम करणाऱ्या माणसाला कोल्हापूरमध्ये कुणी नाकारत नाही. निश्चितपणानं त्याला पाठबळ देण्याची भूमिका या कोल्हापूर नगरीतील शुद्ध आणि स्वाभिमानी जनता, शिवशाहूंच्या विचारांची जनता ही करतच राहत असते. आणि म्हणून माझं असं मत आहे की पाठिंबा देण्यापेक्षा त्यांचा जो मूळ मतदानाचा जो हक्क आहे त्या हक्कापासून ते वंचित राहू नये. आणि त्यामुळं ते नुकसान त्यांचंही होणार आहे आणि जे काही उमेदवार असतील माझ्यासारखे आमचंही नुकसान होणार आहे. मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.